त्या भुजी चालला स्कूलला. बाबा डिलीट करा तुम्ही अजिबात विसरू नको. बाबा मी काय दाखवतो. शेअर करा सबस्क्राईब करा. काय करते तू? आता मी फोन लावते. कोणाला? त्या भुजीला दुसऱ्या भुजीला कुत्त्याला. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज व्हिडिओची सुरुवात शिवात मजाने केलेली आहे. कसं बोलते शिव तू? बोलून दाखव. आणि शिवला सुट्टी आहे का स्कूलला? काय बघतीये तू? टॉम अँड जेरी. टॉम अँड जेरी आवडतं का तुला? तू काय खाल्लं शिव? लाडू. कशाचा? कशाचा लाडू खाल्ला? शेंगदाण्याचा. आणि कोण आलं होतं आता आपल्याकडं? बाबा. कोणाचे बाबा आले होते? हा, कोणाचे बाबा आले होते? सोनू आत्यांचे. हो. आणि मग त्यांनी काय आणलं होतं तुला? वेफर्स आणि चॉकलेट. आणि मग चॉकलेट खायचे असतात का? नाही ना. काय होतं चॉकलेट खाल्ल्यावर? हो, दात किडतात आणि पडून जातात ना. आणि मग काय बोलले ते बाबा तुला? बाबा म्हणजे चॉकलेट खायचं नाही, थंड दारू खायचं. हो का. आणि तू कोणता ड्रेस घातलाय आज? शिवने कोणता ड्रेस घातला? पठाणी. तुला आवडतो का पठाणी ड्रेस? हे कोणता शर्ट आहे त्याचा? येलो कलरचा आहे ना. सबस्क्राईब करा का शिवचे व्हिडिओ? चला तर मग चॅनलला अशीच कनेक्ट राहा. स्टे ट्यून. आता काय करणार आहे शिव तू? होमवर्क करायचा आहे. चला मग आपण होमवर्क करू शिवचा. काय आज होमवर्कला? हो हो. तर इथं शिवात मजा बसलेली होमवर्क करण्यासाठी. ॲम्ब्युलन्स कॅमेरा भरून जीवन. काय काय ते सांग. ॲम्ब्युलन्स कॅमेरा भरून भालू. भालू बियर. हो. आणि इकडं काय काय? हे घंटी. ही घंटी आहे. भोरा. आणि हे काय? शिन्नी. हे डॉल. हो. हे काय? हे काय आहे शिव? बॉल. आणि इथे आलेला आहे पराठा. चैतन्य पराठा मधून मागवलेले आहेत हे पराठे. तर यामध्ये हा आहे इटालियन पराठा आणि हा आहे अमृतसरी पराठा. तर याची आधी टेस्ट केलेली आहे तर खूप छान टेस्टला आहे. तुम्ही एकदा नक्की मागून बघा. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा. काय खायचं तुला? तर आता चाललंय शिवात्मजाला खाली खेळायला घेऊन. लेट झालंय थोडं, पण म्हटलं त्याला थोडा वेळ खेळून आणते, कारण संध्याकाळी तसे पण डोसेस करायचे आहेत, त्यामुळं जाते घेऊन थोडा वेळ. आणि आम्हाला पठाणी ड्रेस, आम्ही सकाळपासून पठाणी ड्रेस घातलाय आज, तर ड्रेस पण चेंज केला नाही. आम्हाला असे मुलांचे कपडे खूप आवडतात है ना. आता तिने आंघोळ केली पण परत डबल तेच कपडे घातले. तर चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा.
आणि आज दुसऱ्या गार्डनला घेऊन जाणार नाही आहे शिवात्मजाला, कारण लेट झालं आहे, त्यामुळे इथंच खेळवणार आहे शिवात्मजा. बघा शिवात्मजाला जवळपास सगळी सोसायटी माहीत झाली आहे, म्हणजे कुठून कुठं जायचं. आता इथं सुरू होईल त्याचा खेळ. हे आता मध्ये त्यांनी काढून टाकलं होतं, पण परत बसवलं आहे स्लायडिंग आणि सीसॉ वगैरे सगळं हे. तर इथं पण असं छोटंसं गार्डन आहे, म्हणजे तिकडे जर जाण्याचं कंटाळा आला तर इथं पण खेळू शकतात. आणि इथे आहे आमचं मंदिर महादेवाचं आणि देवीचं मंदिर आहे. तर इथंच मी पूजा करण्यासाठी येते, तुम्ही बघितलेलं आहे. चलिए आणि तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये तर बघितलं की शिवात्मजा ब्लॉगिंग करते, तर ती माझं बघून बघून आता ती पण शिकली आणि तसंच बोलते. हो हो काय करते तू? छान काय करते? व्हिडिओ काढते शिवचा. असं करते असं? आणि शिवात्मजाच्या आजी आजोबा गेलेले आहेत नगरला, ते फ्रायडेलाच गेलेत संध्याकाळी, तर आता उद्या येतील. तर ते गेलेत, त्यामुळं माझीच ड्युटी लागलेली आहे शिवात्मजाला खेळायला घेऊन यायला. आणि मला पण सॅटर्डे संडे सुट्टी असते, तर तेवढं ॲडजस्ट होऊन जातं. पण शिवात्मजाला करमत नाही, तिची आजी आजोबा नसले ना तर ती खूप वेळा आठवण काढते. लगेच काय ग कुठे? नाही घाण नाही, तसंच आहे ते, पावसामुळे झालंय तसं. आणि शिवात्मजा कधीच एका शिवात्मजा कधीच एक खेळणी खेळत नाही. शिवात्मजाला नेहमी वेगवेगळ्या खेळण्या पाहिजे असतात. आणि इथं ना म्हणजे खाली आल्यानंतर इतकं छान फ्रेश वाटतं ना, कारण खूप जास्त झाडं येतं आणि खूप जास्त हिरवंगार आहे आणि एकदम शांत असं वातावरण असतं. जर थोडंसं कधी बोर झालं तर खाली येऊन बसलं ना तर एकदम छान वाटतं. आणि मंदिर पण आहे, त्यामुळे एकदम शांत असं वाटतं. त्यामुळे शिवात्मजाला खाली यायला म्हणजे शिवात्मजाला खूप आवडतं खाली येऊन खेळायला. तर आम्ही तिला नेहमी म्हणजे बऱ्याच वेळा खाली घेऊन येतो खेळायला. आणि इथली म्हणजे अशी सवय लागली ना इथल्या अशा वातावरणाची, आणि इथं सगळी ओळख झाली आहे. त्यामुळं आता नवीन घरामध्ये गेल्यानंतर तिथं म्हणजे असं एकदा मन रमेपर्यंत आणि सवय होईपर्यंत जरा अवघडच जाणार आहे. पण आता तसं शेवटी म्हणजे ते आपल्याला म्हणजे जायला तर लागणारच आहे. त्यामुळं पण थोडंसं ते सगळ्यांनाच म्हणजे असं वाटतं की आता इथली सवय झाली आहे तर तिकडं गेल्यानंतर करमल की नाही. पण आता शेवटी स्वतःचं घर ते स्वतःचं घर असतं, तर जायला तर लागणारच आहे. आणि मेन म्हणजे शिवात्मजा पण तिकडं लवकर ॲडजस्ट होते की नाही, कारण इथं सगळं खेळायला वगैरे सगळं छान, सगळे ओळखीचे झाले तर फ्रेंड्स पण सगळे लोक पण. बघू कसं होतंय ते. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि अजून एक, जर तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल, क्वालिटी पण खूप छान आहे पॅन्ट आणि शर्टची पण, जर आवडला असेल आणि तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही लिंक चेकआउट करू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, तर तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. तसं तर मोस्टली शिवात्मजाचे ड्रेस हे मी सांगितलं आधी पण फर्स्ट क्राय किंवा हॉपस्कॉचचे असतात. पण कधी कधी मी म्हणजे दुसरीकडे पण चेक करते, जसं की फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर. जर बरं वाटलं तिथं म्हणजे जर आवडलं एखादं तर मी ते पण ऑर्डर करून बघते. तर तसेच मी आता शिवात्मजासाठी जवळपास 3-4 ड्रेस ऑर्डर केलेले आहेत असेच. तर म्हटलं आता थंडी पण येते तर बघू आता. हा एक रिसीव झाला आहे तर हा खूप छान आहे, बाकीचे अजून आले नाही आहेत. आल्यानंतर मी नक्की शेअर करेल. आणि बघा शिवात्मजा अशी रेडी झाली आहे. शिव हाय कर. बाय शिव. तर हॅलो फ्रेंड्स, मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. तर आत्ताच मी सांगितलं मागच्या क्लिपमध्ये की शिवात्मजाच्या आजी आजोबा नगरला गेलेले आहेत. तर शिवात्मजाच्या आजीने ही साडी आणलेली आहे माझ्यासाठी. तर बघू शकता तुम्ही, ही साडी सध्या ट्रेंडिंगला आहे. आता व्हिडिओमध्ये कलर थोडासा फेंट दिसत आहे, पण याचा मरून कलर आहे. तुम्ही बघू शकता साडी.
खूप छान अशी साडी आहे आणि सध्या ट्रेंडिंगला चालू आहे आणि सगळीकडं तुम्ही बघू शकता ऑनलाईन पण ही साडी सध्या खूप चालली आहे. याच्यामधले कलर पण खूप छान छान आहेत, पण मला पर्सनली हा कलर खूप आवडतो. म्हणजे मला डार्क कलर खूप जास्त आवडतात आणि यामध्ये बाकीचे कलर्स पण खूप छान आहेत. तर ही साडी त्यांनी आणलेली आहे माझ्यासाठी आणि ह्याचा ब्लाऊज मी दाखवते. हा असा पदर आहे याचा. बघू शकता अशी दिसते ही साडी आणि खूप छान घातल्यानंतर खूप छान दिसते. पण ॲक्च्युली मी आता हिचा ब्लाऊज वगैरे शिवलेला नाही आहे, त्यामुळे मी घालून दाखवू शकत नाही. जेव्हा मी याचं सगळं रेडी करेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की शेअर करेल. आणि हिचं ब्लाऊज पीस असं तर हे असं ब्लाऊज पीस आहे. हा असा म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडने असा गळा आहे आणि स्लीव्हसाठी त्यांनी असं दिलेलं आहे. तर आपण ह्याच्यावरून आपण आपले डिझाईन शिवू शकतो कशी शिवायची असेल तर ब्लाऊज शिवल्यानंतर अजून जास्त खूप छान दिसेल ही साडी. आणि मला तर पर्सनली ही साडी खूप आवडली आहे. तर तुम्हाला ही साडी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आत्ताच आमच्याकडे खूप जोरात पाऊस होऊन गेला आहे. म्हणजे आधी ऊन पडलं होतं चांगलं आणि आत्ता जोरात पाऊस झाला आहे आणि वातावरण पण असं ढग वगैरे आलेले नाही आहेत, पण पाऊस चांगला जोरात झाला आहे. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू. इथे माझं काम पण चालू आहे, तर आता मी माझं काम कंटिन्यू करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.